हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव आणि संपूर्ण भारतातील ही एकमेव अशी छत्रपती शिवरायांची पाषाणी मूर्ती इथे स्थापन केलेली आहे। ह्या किल्ल्याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला बांधून झाल्यानंतर हिरोजी इंदुलकरांना त्यांची बिदागी विचारली असता त्यांनी तिथे चुना ओतला आणि त्या चुन्यावर त्यांनी आपल्या त्या महाराजांना विनंती केली की तुमच्या हाताचा आणि पायाचा इथे ठसा द्या, म्हणजे भविष्यात तुमचा किल्ला हे सगळं जग ओळखेल। आणि शिवाजी महाराजांचे हस्त आणि चरण ठसे कुठेही नाही आहेत, ते ह्या सिंधुदुर्गावर आहे, ते सगळ्यात महत्त्वाचं। आणि छत्रपती राजाराम महाराजांनी 1695 मध्ये अर्ध्यापर्यंत मंदिर बांधून संपूर्ण भारतातील ही एकमेव अशी छत्रपती शिवरायांची पाषाणी मूर्ती इथे स्थापन करून ह्या सिंधुदुर्गावर अक्षरशः सोन्याचा कळस चढवलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वहस्ते बांधलेला हा सगळ्यात मोठा आणि पहिला किल्ला। बाकी इतर किल्ल्यांच्या बाबतीत लोक तिथे जाऊन शिवजयंती करतात, कारण जिथे जिथे शिवाजी महाराजांचे चरण स्पर्श झाले आहेत ती त्या क्षेत्रात झालेली आहेत आणि त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी शिवजयंती होत असेल कदाचित, मला काही कल्पना नाही, पण शिवनेरीवर रायगडावर होते त्याचप्रमाणे इथला शिवजयंती उत्सवसुद्धा पहिल्यापासून सुरू आहे। ऋषिकेश सूर्यवंशी, आम्ही पूर्ण 35 जण आहोत आणि आम्ही श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातर्फे आज खास करून सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवजयंती साजरी करण्यासाठी आलो आहे। आज आपल्याला माहिती आहे, आज अखंड महाराष्ट्राच नव्हे अखंड हिंदुस्थानाचा हा सण असून आम्ही त्या शिवजयंतीचं औचित्य साधून आज आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावर हे 35 जण येऊन सेलिब्रेट करण्यासाठी आलो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।